श्री राम जय राम जय जय राम। 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 नमस्कार श्रोतेहो, श्रीराम विजय ग्रंथाच्या आज आपण 30व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. आपण आधीच्या अध्यायात पाहिलं की इंद्रजिताचा वध झालेला आहे आधीच्या अध्यायात लक्ष्मणाकडून, आणि त्याचं शिर घेऊन सर्व वानर आणि लक्ष्मण असे परत आले रामाजवळ, आणि त्याचा एक भुजा जी आहे ती उडली आहे, ती लंकेत जाऊन पडली, आणि तिथे सुद्धा आता पुढे ती भुजा तिकडे पडली आणि देह रणांगणावर पडला आहे. अशा स्थितीत त्याचं सगळं शरीर आहे इंद्रजिताचं. आता पुढे काय होतं ते बघूया. आधीच्या अध्यायात आपल्याला श्रीधर कवींनी सुतवाच्य केलं आहे की आता त्याचं शिर मागायला त्याची पत्नी, पतिव्रता पत्नी सुलोचना रामाकडे येईल. त्याची कथा आपल्याला पुढच्या अध्यायात ऐकायची. तेव्हा आता आपल्याला आज त्या अत्यंत सुंदर कथेचा आस्वाद घ्यायचा आहे. आधी आपण ओव्या बघूया. श्रीराम समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. जो पद्मिनी वल्लभ कुलभूषण, जो पद्मजात जनक पद्मलोचन, विषकंठ हृदय दशकंठ दलन सच्चिदानंद तनु, जो रघुकुल कमल दिवाकर, अचित भ्रांती विपिन वैश्वानर, जो भक्त हृदयाब्ज भ्रमर लीलावतार धरी, जो षड्गुणेश्वर्य संपन्न यशस्वी कीर्ती विज्ञान, जो औदार्य वैराग्य परिपूर्ण सत्यज्ञान शाश्वत, जो का निर्विकल्प अनंत हेतू दृष्टांत विवर्जित, जो सुवेळाचर्य गुणात राक्षसवधार्थ पातला, जो भव गजविधारक मृगनायक मोक्षफळाचा परिपाक, तो रामताटिकांतक सुरपाळक जगद्गुरु, गतकथाध्यायी निरूपण गुणसिंधूचा बंधू लक्ष्मण, इंद्रजिताचा वध करून शिर घेऊन पै गेला. शरीराचे प्राक्तन विचित्र, ऋषभे सुवेळसी नेले शिर, धडर आणि भुजा सत्वर लंकेवरी पडियली, भुजा पटोनी मागुती उडत, जैसा कंदुक आदळोनी उसळत, तैसा भुजदंड अकस्मात निकुंभिलेत पडियला, सुलोचनेचे अंगणी भुजदंड पडिला ते क्षणी, तो रावण स्नुषांतर सदनी सुखरूप वैसली असे, ते दशशत वदनाची कुमरी की लावण्यसागरींची लहरी, ज्येष्ठ स्नुषा निर्धारी राघवारीची ती होय, जे नगारी शत्रूची राणी यामिनीचरांची स्वामिनी, जिचे स्वरूप लावण्य देखुनी सुरांगना होती लज्जित, देवगण गंधर्व राजकुमारी सेवा करीती अहोरात्री, सहस्त्र नेत्राची अंतुरी न पवेसरी, जेची अंगीचा सुवास अद्भुत धावे एक कोशपर्यंत, विषकंठ रिपूची कांता यथार्थ, तोळीता न पुरे येसी, नैषद जाया परमसुंदर, वर्णिती काव्य करते चतुर, परिशेष कन्येसी साचार उपमा द्यावया पुरेना, अंगीच्या प्रभेने भूषणे झळकती अत्यंत दिव्यरत्ने, किन्नर कन्या गायने मधुर स्वरे जवळ करीती, एक शृंगार सावरिती, एक चामरे घेऊन वारिती, एक उपभोग आणून देती संतोष वेती नाना शब्दे, सुलोचनेचे गृहे आनंदू, तो अमृती पडे विषबंधू, तैसा तो भुज सुबद्धू, अंगणी येऊन पडियला भुज पडताची, हे धरणी दणाणली ते क्षणी, धुती कित्येक धावनी पहाव्या बाहेर आल्या, ते पाचबंध अंगणात, वेळ पाणी पडिला अद्भुत, देखोनी दासी भयभीत, आल्या शंकित सांगावया, म्हणती नवल वर्तले व साजणी महावीराचा तुटोनी पाणी, येऊनी पडिलाचे अंगणी निराळ मार्गे, अकस्मात ऐकोनी दासींचे वचन, दसकले सुलोचनेचे मन, रत्नपादुकात्वरे करून अंघ्री युगळी लईल्या, तडीत प्राय थळके अंबर, अंगणात आली सत्वर, उतरला तेव्हा मुखचंद्र विव्हळ नेत्र झाले, अंग झालेचे विकळ, पुढे न घालवेची पाऊलं, वदनींचे काढून तांबुलं एकीकडे भिरकाविले, सख्यांसी म्हणे सुलोचना प्राणपेत, पती आज गेले राणा, सीते लागी अयोध्या राणा, सुवेळाचळी वैसला, ऐसे बोलता शेषनंदिनी, भुजे समीप येतात एक क्षणी, तव तो शक्रजिताचा पाणी, पतिव्रतेने ओळखिला, पंचांगुळी मुद्रिका मंडित, वीरकंकणे दिवे विराजत, दंडी कीर्तिमुखे झळकत, चपळेहुनी विशेष पै, आजी माझे जहाज बुडाले म्हणून वदन हाती पिटिले,
परम आकांत ते वेळे वाटे बुडाले ब्रह्मांड सुमन कळिकेवरी सौदामिनी पडता उरीन उरे क्षणी तैसी निस्तेज होनी भोगींद्र नंदिनी पडियेली लोभी असे गेले धन की जळचरे जीवन वाचून तैसी पती वियोगे करून सुलोचना तळमळी म्हणे विपरीत काळाची गती मृगजळी बुडाला गबस्ती दीप तेजे रोहिणीपती आहाळोनी खाली पडेला तमकुपी बुडाला तळणी पारचे सिंह धरिला वनी पिपिलिकेने मुखी घालूनी मेरू पेसा रगडीला अळिकेने गिळला सुपर्ण मशकी ग्रासीला महाअग्न भूतांनी काळ धरून समरांगणी मारिला मग सुलोचनेसी उचलूनी सख्या बैसविती सावरुनी पतीची भुजा हृदयी धरुनी आक्रंदत सुलोचना मग भुजे प्रति बोले वचन कैसे प्राणपतीचा आले मरण तरी ते सर्व वर्तमान लिहूनी मज विदित करी पतीचरणी माझे मन जरी असेल रात्रंदिन तरीच पत्री लिहून वर्तमान दृश्य करी हाटकरस पात्र पुढे ठेविले भुर्जपत्र उकलोनी पसरिले लेखणी हाती देता शीघ्र काळे भुजे लिहिले ते समयी. 30व्या अध्यायाची सुरुवात श्रीधर कवींच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणेच आहे, पण इथे 2-3च ओव्या आणि त्या रामाची अनेक नावे त्यात आलेली आहेत. नेहमीप्रमाणेच फोड करून सांगायला लागावी अशी आणि रामाचं वर्णन केलेलं आहे त्या 4 ओव्यांमध्ये आणि मग कथेलाच हात घातलेला आहे. ओव्या अशा आहेत, म्हणजे नावं अशी आहेत. पद्मिनी वल्लभ कुलभूषण म्हणजे सूर्यवंशाला अलंकार असा तो. नंतर जो पद्मजात जनक पद्मलोचन, विषकंठ हृदय दशकंठ दलन हे आधी गेलेले. सच्चिदानंद तनु रघुकुल कमल दिवाकर अजित भ्रांती विपिन वैश्वानर. अजित आणि भ्रांती विपिन वैश्वानर म्हणजे भ्रांतीचा विपिन जाळणारा अग्नी. भक्त हृदयाब्ज भ्रमर लीलावतार षड्गुणैश्वर्य संपन्न. नंतर औदार्य वैराग्य परिपूर्ण सत्यज्ञान शाश्वत निर्विकल्प अनंत हेतुदृष्टांत विवर्जित म्हणजे त्याला हेतू आणि दृष्टांताने जो कळेल असाही नाही, ह्या सगळ्यापासून वेगळा विवर्जित असा. आणि केवळ राक्षसवधार्थ ह्या मृत्यूलोकात सुवळ्यातळी पातला योग्य वेळी रघुनाथ इथे पोचलेला आहे. आता एकदम कथेला हात घातला की आधीच्या अध्यायात आपण पाहिलं की रामाचा गुणसिंधूचा बंधू लक्ष्मण आणि इंद्रजिताचा वध करून शिर घेऊन आला आणि त्या इंद्रजिताच्या शरीराचं प्राक्तन काय आहे बघा. श्रीधर कवी म्हणत आहेत की त्या शरीराचं प्राक्तन काय आहे तर ऋषभाच्या हातात शिर, धड पडलं रणात आणि भुजा गेली लंकेत. अशा प्रकारे एक भुजा अशा प्रकारे त्याचं विखुरलेलं आहे आता शरीर सगळं. आणि जी भुजा येऊन पडली ती लंकेत एकदा पडून हापटून चेंडू जसा टप्पा घेऊन जातो तसं एकदा जोरात जमिनीवर हापटून परत उडली. ती निकुंभिलेत येऊन पडली आणि इंद्रजिताच्या महालाच्या अंगणात पुढे आत महालामध्ये रावणाची स्नुषा सुलोचना ही बसलेली आहे. मग तिचं सुंदर वर्णन इथे केलेलं आहे की ती दशशतवदनाची कुमारी म्हणजे शेषाची मुलगी नी लावण्यसागरची लहरी, ती ज्येष्ठ स्नुषा मोठ्या मुलाची पत्नी आहे म्हणजे मोठी सून आहे राघवारीची म्हणजे रावणाची. नंतर नगारी शत्रूची राणी म्हणजे इंद्रजिताची आणि यामिनीचरांची स्वामिनी सगळ्या राक्षसांची स्वामिनी अशी. ती मग तिच्या सौंदर्याचं खूप वर्णन केलेलं आहे की देव गण गंधर्व सगळ्याच्यातल्या ज्या राजकुमारी आहेत त्यासुद्धा तिच्यापुढे अगदी कमी पडतील इतकी ती सुंदर आहे. नैषधजाया परमसुंदर. नैषधजाया म्हणजे दमयंती खूप सुंदर असं म्हणतात, पण तिच्यापेक्षा म्हणजे काव्याला दमयंतीचं वर्णन करता येत नाही. त्याच्याहीपेक्षा जास्त ही शेषकन्या सुंदर आहे. हिचा द्यायला शब्द नाही आहेत. आणि ती बसली आहे, तिच्याभोवती सगळ्या दासी बसल्या आहेत. तिचा कोणी शृंगार सावरत आहेत, कोणी तिला विडा करून देत आहेत, किन्नर कन्या गाणी म्हणत आहेत. असं अगदी आनंद सगळा चाललेला आहे. आणि ती आनंदात रमलेली असताना अचानक हा बाहू किंवा हात येऊन पडतो अंगणामध्ये. त्याचा प्रचंड आवाज होतो. तशा दासी बघायला धावतात काय पडलं म्हणून. बघतात तर काही वीर पाणी आहे असं त्या म्हणतात, म्हणजे कोणा लढवायचा योद्ध्याचा हात येऊन पडला आहे असं धावत सांगायला येतात. ते ऐकल्याबरोबर हिचं मन म्हणजे चपापतं.
दचकून ती उठते आणि रत्नपादुका आहेत तिच्यामुळे, सगळ्या रत्नजडिताच्या पादुका आहेत त्या अंघ्री युगळी दोन्ही पायांच्या अंगठ्यात तिने सरकवल्या आणि निघाली अंगणात. तडक आली, बघते तर बघितल्यावरच तिचा चेहरा पडला. अत्यंत विव्हळ वाटायला लागलं. तोंडात तांबूल जो होता विडा तो काढून तिने बाहेर भिरकावला आणि सख्यांना म्हणाली की बहुतेक आज प्राणपती ते आज गेलेले आहेत युद्धात. कशा करता? सीतेलागी अयोध्या राणा सोहळ्याच्या वेळी बैसरा न्यायला आलेला आहे म्हणून त्याच्याशी लढायला गेलेला आहे. तरी बघते कोण आहे आणि ती पुढे जाऊन बघते तर तिला ओळखतं की आपल्या नवऱ्याचाच हात आहे, कारण पाची बोटातल्या अंगठ्या ती ओळखते, हातातलं वीर कंकण ओळखते आणि सगळं बघून तिचा एकदम धीर सुटतो. ती म्हणते आता माझ्या जीवनाचं झाड जणू बुडून गेलेलं आहे आणि आता काय करू मी? आणि ही भुजाच कशी इथे येऊन पडली, म्हणजे कसं नक्की कशा प्रकारे मरण आलं माझ्या पतीला, ह्यानी ती जास्त अस्वस्थ आहे. तिला मूर्छितच झाल्या की असते, पण सख्या तिला सावरतात. तिला मग 2-4 दृष्टांत हे आधी गेलेले आहेत तसेच आहेत म्हणून ते पूर्ण घेत नाही. पण दीपतेजे रोहिणीपती आहाळो निकाली पडियला गे मृगजळी बुडेला गभस्ती दीपतेजे रोहिणीपती अशा प्रकारचं, किंवा तमकुपी बुडाला तरणी, काळोखाच्या अंधारात जणू सूर्य बुडाला, असं उलटं झालं, अशा प्रकारचे दृष्टांत दिलेले आहेत की असं हे कसं झालं की माझ्या पतीला मरण आलं आणि आलं तर आलं, अशी अवस्था काय झाली की हा हात इकडे आला. मग ती तो हात घेऊनच आधी खूप म्हणजे अक्षरशः हृदयाशी धरून रडते आणि आक्रंदक ती त्याला विचारते की आता मला एक सांग, जर मी खरंच पतिव्रता असेन आणि मी माझ्या पतीच्या चरणाशी अनन्य असेल तर आता ह्या हाताने मला लिहून सांगावं की काय झालं, कसं मरण आलं माझ्या पतीला. आणि म्हणून तिने सोनेरी शाई हाटक रसा, म्हणजे हाटकं सोनं, तर सोन्याचा रस असलेलं पात्र म्हणजे सोन्याच्या रसाची शाई ती पुढ्यात आणून ठेवली आणि एक प्रकारच्या वृक्षाची साल असते, त्याला भुर्जपत्र म्हणतात. त्या भुर्जपत्र पातळ साल असते, त्याच्यावर लिहिता येतं. ते पान आणून पुढ्यात उलगडून ठेवलं आणि ते ठेवल्याबरोबर आणि त्या तुटलेल्या हाताच्या बोटांमध्ये तिने लेखणी दिली. ही केल्याबरोबर अत्यंत गतीने त्या हाताने लिहायला सुरुवात केली. आपण इथे येऊन थांबलो होतो. आता त्या हाताने सगळं काय लिहून दिलं ते आपण बघायचं आहे छोट्याशा विश्रांतीनंतर पुढच्या भागात. ही एक नवलकथा आहे आणि ही सहसा चटकन सगळ्या रामायणातनी आपल्या रामानंद सागरांच्या सिरियलमधल्या रामायणातसुद्धा ती घेतलेली नव्हती आणि त्याचं त्यांनी नंतर त्यांना त्याचे प्रश्न केले होते की ही कथा का नाही घेतली. त्याचं त्यांनी फार सुंदर आपलं मत सांगितलं होतं. अशा करता की सुलोचना पुढे सती गेलेली आहे आणि सतीची प्रथा आपण सध्या जी त्याच्या विरुद्ध कायदा झाला आहे आणि मोडीत आहे, तर अशा वेळेला ती सती गेली हे भूषण म्हणून दाखवणं मला बरोबर वाटलं नाही असं रामानंद सागर म्हणाले होते. म्हणून ही कथा नाही घेतली. आणि दुसरी की मूळ वाल्मिकी रामायणातली कथा नाही आहे. आता श्रीधर कवी काय सांगतात ते आपण बघूच पुढे, पण त्यांनी ह्या वाल्मिकी रामायणाच्या भाषांतरात ही कथा सांगितलेली आहे. आता पुढच्या ओव्या आधी वाचूया. नवल अद्भुत वर्तले सर्व वर्तमान पत्री लिहिले, सुलोचनेने पत्र घेतले मस्तकी वंदिले ते वेळे, नयनी लोटले अश्रुपात शेषकन्या पत्र वाचित, भोवत्या ललना समस्त ऐकती निवांत ते काळी, ऐके दशशतमुख कन्यके सुकुमारे चंपक कलिके, मम मानस सरोवर मराळिके प्राणवल्लभे सुलोचने, जय आशांतरी धरून गुढस्थळी करिता हवन, अग्नितून दिव्य संदन निघाला पूर्ण राजसे, फळप्राप्तीचा समय लक्षण शत्रू आले तेथे धावून, चंड शिळावरी घालून आराध्य दैवत क्षोभैले, पर्वत चढला संपूर्ण शिखरी हुन दिल्ला ढकलून, की नदी अवघी उतरून तीरा समीप पुढाला, प्रकळता वैराग्य ज्ञान वरी विषय घाला पडे येऊन, की प्राप्त होता निधान विवसी योनीवरी पडे, कष्टेत करिता वेदाध्ययन वरी धाड घाली अभिमान, सूर्य सर्व अंबर क्रमून राहुमुखी सापडे जेवी, वल्लभे तैसेच येथे झाले शत्रूंनी शेवटी वैर साधिले, प्रारब्ध बळ उणे पडले होणार नटळे कल्पांती, पुढे दारुण संग्राम मांडिला परी जयाम्हासी पारखा झाला, जाऊनी सौमित्रासी मिळाला शत्रूचा वाढला पराक्रम, सौमित्र परम निधडा वीर धनुर्विद्या त्याची अपार, देखून उचित दिले शिर राममित्र जोडीला, देह आशाजीवी धरून भय शरण गेला विभीषण, म्या देहत्रय निरसून विदय जामात मित्र केला, सौमित्र तपस्वी पूर्ण पवित्र बहुत दिवस निराहार,
उतरून या सिंधू समग्र मागावया शिरपाथला, मग मी कृपणता टाकून निजशिराचे केले दान, तेणे रामचरणी नेऊन शिर माझे समर्पिले, शरीर उभे आहे रणी शिर पाहू गेले चाप पाणी, तुझं मूळ धाडीला पाणी वेगे करून येई का, माया नदी उल्लंघनी दुर्घट, पाहे पहिलं तरी तुझी वाट, प्राणवल्लभे येऊनी भेट, सत्वरा आता मज लागी, दुःख रूप परम संसार रामचरणी सुख अपार, हे जाणून धाडीला कर येई सत्वर प्राणप्रिय, असो ते धराधर कुमरी, पत्र वाचून ते अवसरी, शरीर टाकून धरी त्रिवरी, शोक करी अपार, आजीबळाचा समुद्र आटला की धैर्याचा मेरू खचला, प्रताप वृक्ष उन्मळला समरभूमीचे अकस्मात, इंद्रजित सूर्याच्या किरणे मावळती शत्रू तारांगणे, तो आजी सौमित्र राहून खग्रास केला समोळी, रणसरोवरी शत्रू कमळे, तू वारणे छेदिली निजबळे, सौमित्र सिंहे कुंजरा बळे, विदारून नेले शिरमुख, ऐरावती समवेत पाकशासन, समरी पाडीला उद्धवण, तो आजीमान व लक्ष्मण, तेने रणी मारिला असे माझे सौभाग्य भांडार, त्यावेळी सौमित्र पडला तस्कर, माझ्या भाग्याचा समुद्र सौमित्र गस्तीने प्राशिला, इंद्रजित माझा रोहिणीवर सौमित्र प्रताप राहू थोर, कलांसहित न दिसे चंद्र, पुन्हा मागुता सहसाई, वृत्रारी शत्रूची अंतुरी, नाना प्रकारे विलाप करी, पशुपक्षी त्या उसरी रोदती करुणा ऐकोनी, सख्या म्हणती सुलोचने आता किरकिमर्थ शोक करणे, आपुले परत्र साधन देखणे, संसार माया त्यजोनिया, जे जे दिसे ते ते नाशिवंत, मुळी मिथ्या आहे कुंडलवत, परीने पुरे बांधोनी नाचत, मीनभूमीची मिथ्या पै, उदिमा गेला वंध्यासुत, रात्री मृगजळी मत्स्यधरित, गंधर्व नगर वाटत मिथ्या समस्त तैसे हे, असो नगारी शत्रूची गृहिणी, प्रवेशोने आत्मसदनी, नाना संपत्ती देखोनी मनी विटे तत्काळ, परापवादे विटती सज्जन, की चिळसी देखता मन, की सुंदर ललना देखून विटे जैसा विरक्त, तैसी नाना संपदा देखता, विटली शक्रारीची कांता, शुकपिकादी द्विजा समजता, मुक्त केले स्वहस्ते, सदनासी नमन करून शिबिकेत भ्रता रहस्य घालून, चपळ अश्विनीवरी बैसवून, लंकेचं तेव्हा चालिली, तो पुढे दूत येऊन सांगती सर्व वर्तमान, मग लघु कपाटे उघडून सुलोचना प्रवेशली, असता गेला वासरमणी, प्रवर्तली घोर रजनी चरते क्षणी, नगर दुर्गींचे गज बजिले, सभेस बैसला लंकानाथ, तो स्नुषा देख अकस्मात, गज बजिला मैजानाथ, चिन्ह विपरीत देखोनी, हाताने लिहायला सुरुवात केली पत्र त्या भुर्जपत्रावर, आणि तुम्ही शब्द अगदी मनापासून ऐका, हवं तर परत ऐका ते, की खूप सुंदर आहे हे पत्र. त्या भुजेने लिहिलं की पत्र लिहून दिलं पूर्ण. हे नवल बघून सगळे चकित झाले होते. तिने ते पत्र हातात घेतलं, मस्तकी लावलं, त्याला विनम्र अभिवादन केलं. डोळ्यातनं अक्षरशः अश्रू लोटत आहेत, पण पत्र वाचायला घेतलं आहे आणि तिच्या सगळ्या सख्या आहेत त्या तिच्या भोवती बसल्या आहेत आणि ऐकतायत निवांत. काय लिहिलं होतं पत्र तर, ऐके दशशतमुख कन्यके, म्हणजे शेषकन्या. दशशतमुख 110 वेळा म्हणजे सहस्त्रमुख म्हणजे शेष आणि त्याची कन्या. सुकुमारे चंपक कलिके मम मानस सरोवर मराळिके, माझ्या मानसरोवरातील हंसिनी अशी तू. जय अशांतरी धरुनी गूढस्थळी करिता हवन, अग्नीतून दिव्य संदन निघाला पूर्ण राजसे. त्यांनी सांगितलं की स्वतः जयाची आशा धरून मी तिथे रणमंडळातच गूढस्थळी हवन केलं आणि मला पाहिजे तसा अग्नीतून दिव्य असा रथ निघालाही. तो पूर्ण निघेपर्यंत आता मला फळप्राप्ती होणार हे लक्षून शत्रूंनी डाव साधला आणि चंडशिळा घालून माझं आराध्य दैवत त्यांनी शोभलं, म्हणजे पत्थर घालून हवन विझवलं आणि त्यामुळे जे आराध्य दैवत माझं होतं ते अत्यंत क्षोभवलं. त्यामुळे तो रथ तसाच परत आत यज्ञकुंडात लुप्त झाला आणि त्यामुळे अक्षरशः एखादा पर्वत पूर्ण चढून गेलेला माणूस आहे आणि शिखरावरून त्याला कोणीतरी ढकलून दिला, किंवा नदीत अवघी तरून गेला आणि तीराजवळ आल्याला कोणीतरी बुडाला, तशी माझी अवस्था झाली असं तो हात लिहून देतो आहे. किंवा सगळे दृष्टांतही किती सुंदर आहेत बघा. किंवा प्रकटता वैराग्य ज्ञान वरी विषय घाला पडे येऊन, अगदी वैराग्य ज्ञान प्रकट झालं आहे, मन त्यात अगदी गुंतलं, तेवढ्यात विषय घाला आला, म्हणजे कुठला तरी मोहाचा घाला आला आणि त्या मोहाकडे ते लक्ष गेलं, म्हणजे वैराग्यात गुंतायला चाललेलं लक्ष ज्ञान प्राप्त झाल्यावर मग सगळं फुकट जातं ते वैराग्य ज्ञान.
किंवा अगदी एखादं आपल्याला पाहिजे ते निदान म्हणजे पाहिजे ती गोष्ट प्राप्त झाली आणि तेवढ्यात विवस येऊन वरी पडे, ती हातातली वस्तू जावी अशी वाईट दशा तिथे येऊन पडली असं. किंवा कष्टेकरिता वेदाध्ययन वरी झाडं खाली अभिमान. खूप मेहनत घेऊन वर्षानुवर्ष वेदाध्ययन केलेलं आहे, पण नेहमी त्याचा पुढे अहंकार होतो. आणि वासुदेव शास्त्रींची गोष्ट आहे, आपल्याला समर्थांची माहीत आहे ती, की इतका अहंकार झाला की दिवसा मशाल घेऊन ते फिरायचे. आणि मग एकदा समर्थांची संवाद घालायला आले होते आणि समर्थ बसले होते ध्यानस्थ तिथे. त्यांना जागवलं आणि त्यांना माझ्याशी वाद करा, मला अजून हरवणारा कोणी नाही. तर समर्थ म्हणाले मी केला असता, पण 1 मिनिट. समोर तो मोळी वेक्या चाललाय, त्याला बोलवावं. आणि त्याला बोलावलं, त्याला उभं केलं आणि सांगितलं, एक रेख आखली समर्थांनी आणि सांगितलं आत ये. मग तो जो क्षुद्र होता तो वैश्य झाला, क्षत्रिय झाला, मग ब्राह्मण झाला. असं करत 4 रेघा आखून जेव्हा तो आत आला तेव्हा तो वेदसंपन्न ब्राह्मण झाला. आणि मग समर्थ म्हणाले यांच्याशी घालावात. आणि तेव्हा वासुदेव शास्त्रींना समर्थांचं महात्म्य कळलं आणि तिथेच ते शरणागत झालेले आहेत समर्थांना. म्हणजे ज्ञानी, प्रचंड ज्ञानी, त्यांना कोणी हरवू शकत नव्हतं. पण वरी झाडाखाली अभिमान अशी अवस्था होते. किंवा सूर्य कसा अख्खं अंबर फिरत असतो, केवढं मोठं अवकाश आणि त्यात तो सूर्य, पण तरी राहू त्याला ग्रासतो, नेमका तो राहुमुखी पडतो. तसा मी त्या वेळेला राहुमुखी पडलो जणू. आणि वल्लभे तैसेचे येथे झाले, शत्रूंनी शेवटी वैर साधलं. आणि प्रारब्ध बळ माझं कुठेतरी उणं पडलं, इथे भाग्य उणं पडलं, माझा पराक्रम उणा पडला नाही. हे त्याला, त्या भुजेला सांगायचं आहे तिला, की तू जो तुझा विश्वास आपल्या पतीवर होता त्याच्या पराक्रमावर, तो ढळू देऊ नकोस. माझा पराक्रम नाही कमी पडला, पण माझं भाग्य कुठेतरी, प्रारब्ध बळ कमी पडलं. आणि त्यामुळे त्यानंतर खूप मोठा संग्राम झाला. हे सगळं घडलं अपचकून, तरीसुद्धा मी लढलो. पण जो हे आम्हाला पारखा झाला आणि तो जाऊन सौमित्राला मिळाला, शत्रू पक्षाला मिळाला आणि पराक्रम वाढवला. तो म्हणतो की खरंच लक्ष्मण हा निधडा वीर आहे, त्याची धनुर्विद्या अपार आहे. त्यामुळे जो योग्य वीर आहे, योग्य ठिकाणी, ती जागा योग्य उचित समजून मी माझं शिर त्याला दिलं आणि रामाला मित्र जोडला. दृष्टांत आणि बघा विचार किती सुंदर मांडलेत. म्हणजे हा राक्षस आहे, पण ह्या मृत्यूसमयीचं, त्याच्या मृत्यूनंतरचं किंबहुना पत्र, आणि परत इथे मला सगळं आपण मृत्यूची केलेली चर्चा आठवली, की प्राण गेला तरी तो लगेच जात नाही. कसे पंचप्राणातला एक प्राण सुटतो आणि 5वाही शिल्लक असतो आणि तो कित्येक तास असतो. त्याचं सगळ्याचं जणू हे ते उदाहरण आहे, की मारला तर गेला आहे, शिर तर तिकडे रामाकडे आहे, तरी हात लिहितोय. म्हणजे आज कुठेतरी तो पंचप्राणातले काही प्राण शिल्लक आहे आणि तो लिहितोय. आणि तो म्हणाला, म्हणजे त्या असं सांगून देतोय पत्नीला, की मी राममित्र जोडला शेवटच्या क्षणी. देह अशा जीवी धरून अभय शरण गेला विभीषण म्हणे घाबरून आणि स्वतःचा देह वाचवायला शरण गेला रामाला. पण मी तसं नाही केलं. मी देहत्रय निरसून, माझे तिन्ही देह निरसून, म्हणजे त्रिगुणात्मक देह निरसून मी विदेह जामात मित्र केला आहे, त्यानंतर केला आहे. आणि सौमित्र तपस्वी पाहिला मी, लक्ष्मण हा तपस्वी आहे मला कळलं. खूप दिवस निराहारी राहिलेला आहे आणि इतका सगळा तपश्चर्या करून मला मारण्याकरता सिंधू पार करून माझ्याकडे माझं शिर मागायला आला. मग म्हणे मी पण विचार केला की इथे कशाला कृपणता दाखवायची, म्हणून मी माझ्या निजशिराचं दान केलं. किती सुंदर तुम्ही हा विचार डोळ्यासमोर आणा. आणि अचानक म्हणजे सतत तो कपटाने लढला आहे म्हणून मनात आपल्या उणा आहे, पण हे शेवटचं भुर्जपत्रावर लिहिलेलं ते भुर्जपत्रावर लिहून काढलेलं, भुजेने लिहिलेलं ते वाचताना मनात त्याच्याबद्दलचा एक प्रकारचा आदर तयार होतो. म्हणजे श्रीधर कवींच्या भाषेचं हे सामर्थ्य आहे, वाल्मिकींनी सांगितलेल्या कथेचं हे सामर्थ्य आहे, पण आपल्या मनात, श्रोत्यांच्या मनात एक वेगळा आदर तयार होतो. तो म्हणतो मग मी कृपणता टाकून निजशिराचे गेले जाणं तेणे, आणि ते शिर बरोबर रामचरणी नेऊन अर्पवलं की नाही ऋषभानी त्या, म्हणजे ते मी दान केलं आणि ते रामाने घेतलं, रामाच्या चरणाशी आलं. शरीर उभयरणी, तो तिला सगळी अवस्था सांगतोय. अजूनही माझं शरीर उभयरणी, उभयरणात, म्हणजे पडला नाही, देह कोसळला नाही आहे. आणि हात मूळ धाडला तुला, म्हणजे बोलावणं पाठवायला, की हा हात तुझा बोलावण्याकरता मी पाठवला आहे, हे सगळं सांगून की आता लवकर ये तिकडे, माझं धड अजून तिकडे उभं आहे. आणि कशी येशील, की मी आता देहातीत झालेलो आहे, मी देहाच्या बाहेर आहे, पण सगळी माया नदी उल्लंघून, जी अत्यंत दुर्घट आहे, ती ह्या युद्धाच्या निमित्ताने उल्लंघून मी पलीकडे जाऊन उभा आहे आणि मी तुझी वाट पाहतो आहे. आणि सत्वर मला येऊन भेट. म्हणून म्हणजे जेव्हा एक
त्या त्रेतायुगापासून त्या आधीच्या काळात जेव्हा संकल्पना होती की स्त्रीला वाटायचं मला सौभाग्याने मरण यावं, तेव्हा त्यात अशाच प्रकारची संकल्पना आहे ही. इथे हे जरी ते चित्र उलटं मांडलं गेलं असलं ह्याचा मृत्यू आला तर, पण संकल्पना अशी आहे की 7 जन्म हाच पती हवा म्हणणारी स्त्री, त्याच्या आधी खरी तर पूर्वी 10-20 वर्षांनी लहान बायका असायच्या तरी त्या चिंतायच्या की मला सौभाग्याने मरण यावं, की ते मरण येऊन पुढच्या जन्माकरता ती आधी हजर राहते जणू औक्षणाचं ताट घेऊन आपल्या पतीला ओवाळायला, की मी तिथे आहे आणि तुमच्याच करताय आणि तुम्ही या, अशी जी एक भावना, एक सुंदर विचार, म्हणजे त्यात एकनिष्ठते करता किंवा त्या प्रेमाच्या एका अतिव उच्च पातळी करता असेल, पण असा विचार दिला जात होता, अशा प्रकारचे विचार मांडले जात होते. सावित्रीची कथाही आपल्याला माहीत आहे. असो, तर तसा हा उलटं म्हणतो आहे की मी आधी जाऊन तिथे पोचलो आहे आणि मी तुझी वाट बघतो आहे, तर तू लवकर ये, जसं तुला हे पत्र हातात पडेल तसा सत्वर तू तिकडे ये. हा संसार परम दुःखी असा आहे आणि रामाच्या चरणाशी अपार सुख आहे हे मला जाणलं आहे मी, कारण माझं शिर आधी पोचलं आहे ना रामाची इथे. हे जाणूनही धाडीला खरं येई सत्वर प्राणप्रिय. असो ते धराधर कुमारी. ते पत्र वाचल्यावर तिने अंग टाकलं, ती शोकात बुडाली आणि मग त्याला काही 2-4 दृष्टांत आहेत अक्षरशः. आणि ती म्हणते की तुझ्यासारखा सूर्य आणि शत्रूच्या तारांगणात कसा काय तो म्हणजे मावळला गेला, असा हे घडलं कसं, का कुठलं खग्रास ग्रहण लागलं तुला, का ऐरावतासमोर पाकशासन म्हणजे इंद्राचं नाही, इंद्राचा ऐरावतासमोर नाही, इंद्राचा जो ऐरावत आहे तो युद्धात उलटून पडला, तसा ह्या मानव लक्ष्मणाने रणात तुला कसं काय विधारलं, हे सगळं कसं घडलं आणि तुला चिरमुक्त केलं, अशा प्रकारचा शोक ती करते. का माझं सौभाग्य भांडार, त्यावेळी सौमित्र पेटला तसं माझ्या सौभाग्य भांडार जे आहे त्याच्यावर चोर आला हा लक्ष्मण आणि त्याने चोरलं माझं भाग्य आणि समुद्र किंवा अगस्तीने येऊन माझा भाग्य समुद्र प्यायला, असे सुंदर सुंदर दृष्टांत आहेत. असा खूप विलाप करते आणि तिच्या सख्या म्हणतात आता शोक करून काय उपयोग आहे, त्याच्यापेक्षा तू आता पटकन परत्र साधन सांग, ही संसार माया आता तू त्याच्यावीस, असं सख्याही सांगतात. अशा सांगणाऱ्या सख्या आहेत, त्यात अजून अग्निजून मायेत गुंत म्हणणाऱ्या सख्या नाही आहेत इथे. आणि त्यामुळे ती ते ऐकली आणि त्यानंतर ती जेव्हा आपल्या गृहात शिरली तेव्हा तिच्या इतकी विरक्ती निर्माण झाली की तिला काहीही नकोसं झालं. घरातलं सोनं चांदी पैसा अडका पक्षी पाळलेले जे होते पोपट वगैरे त्यांनाही तिने मुक्त केलं आणि त्या संपदेला अक्षरशः नमस्कार केला आणि ती आपल्या नवऱ्याचा हस्त घेऊन शिबिकेत तो ठेवून चपळ अशा अश्विनीवर म्हणजे घोडीवर बसून ती लंकेकडे निघाली. दूत पुढे गेले, त्यांनी बातमी दिली, पण ही तिथे जेव्हा नगरदुर्गातल्या लोकांनी ही बातमी कळली त्या सगळे गजबजले खरोखर. पण ती येऊन लंकानाथासमोर उभी राहिली आणि त्याला पण काहीतरी अपशकून वाटलं आणि त्याने विचारलं काय बाई का आलीस, आपण इथे थांबलो आहे. आधीच्या भागातली शेवटची ओवी अशी होती की सभेसला लंकानाथ तो स्नुषा देख अकस्मात गजबजीला मय जानाथ चिन्ह विपरीत देखोनी. आता पुढच्या ओव्या आपण बघूया आणि कथा काय झाली ते बघूया पुढे. सुलोचना सद्गत होनी मस्तक ठेवी श्वशुरचरणी रावण म्हणे बोसा जळी माये किमर्थ आली सौ तो भुजेसहित पत्र श्वशुरापुढे ठेविले सत्वर म्हणे स्वर्गा गेले भ्रतार त्या समागमे जाईन मी ऐसा एकताची रावण घेत वक्षस्थळ बडवून खाले पडे सिंहासनावरून महाद्रुम उन्मळे जेवी मुक्तिका घेऊनी लंकानाथ मृत्तिका घेऊनी लंकानाथ हा दाहीमुखी तेव्हा घालत वर्तला एकचे आकांत नाही अंत महाशब्दा गजरा ऐकोनी त्यावेळी मयकन्या तेथे पातली वार्तापुत्राची ऐकिली मूर्छित पडली धरणीये ऐशी सहस्रराज अंगना आल्या महामंडपस्थाना शोकार्णवी पडली मयकन्या सर्व इतिहासी सावरिती मंदोदरी म्हणे स्नेहाळा मेघनादा माझी आभाळा मजन पुस्तारण मंडळा सखाया कैसा गेला सी त्रिभुवन शोधिता समग्र न देखोत जैसा धनुर्धर बंदी घातले समस्त सुरवर शत्रू समग्र खेळले शरी पूर्वी मी व्रते तपे आचरले पूर्ण न होता मध्ये सांडिले म्हणून तुझैसे निधान गेले आड ठाकले पूर्वकर्म किम्या केला पंक्तिभेद संतास बोललेले दोन शब्द की शिव आणि मुकुंद वेगळे दोघे भाविले हरिकीर्तन रंग मोडीला क्षुधार्थी पात्रेंचा उठविला की परद्रव्याचा अभिलाष केला किंवा घडला गुरुद्रोह की परलाभाची केली हानी की दोष ठेविला गंगेला गुणी की कुरंगिणी पाडसावनी विगळपूर्वी म्या केल्या की भिक्षा न घालिता साचार द्वारींचा दवडीला यतीश्वर म्हणून इंद्रजितायचा पुत्र गेला निश्चित त्या दोषे
असो काजवेय कुलभूषण कुमारी दशकंठ जाया तिसी हृदय धरी शोक करीती तेने धरित्री कंपित झाली तेव्हा मग शेषकन्या बोले वचन मज द्यावे आजी शिरा आणून पतीचे वाट पाहता नाही न शिणले जाईन सांगाती ऐसे बोलता सुलोचना परमक्रोध चढला दशवदना घाव घातला निशाणा म्हणे सत्वरसेना सिद्ध करा आज संग्राम करीन निर्वाण रामसौमित्रांची शिरे आणीन अथवा पुत्रपंथ लक्षुन मी जाईना आताची दशमुख पोपला देखोनी मयजा सांगे सुनेच्या करणी म्हणे तुची तेथे जाऊन शिर मागून घे का मंगळजननी कुमारीवर तयासी तू मागे शिर तो भक्तवत्सल परमोदार दया सिंधू दीनबंधू जो या चराचराचे जीवन जनक ज्या वेगळी करून सकळ स्त्रिया माते समान एकवाणी एकवचनी दुःखा माझी हे सुख थोर दृष्टी पाहे वैदेहीवर इतुकेन तुझा सार्थक संसार इह परत्र सर्वही पुण्यपरायण श्रीराम भक्त सुग्रीव जांबवंत हनुमंत न्याय सिंधू विभीषण तेथ पाठी राखे सर्वस्वे ऐसे बोलता मया कन्या आले सुलोचनेची आमना मग श्वशुरासी माग्या ज्ञास वेळा चळी जावया दशद्वय नेत्र बोले तुझं जरी त्याही ठेवून घेतले कैसे करावे ते वेळे सांग वहिले आम्हा ते उरग बैसला घुसघुसीत तयामुखी केवी खाली जे हात यावरी शेषकन्या बोलत दशकंठासी ते ऐका परसतीचा अभिलाष समूळ करी ऐचा कोण चांडाळ त्याचा वंश भस्म होईल विपरीत कर्म आचरिता पतिव्रतेचा अभिलाष धरून कोण पावला जय कल्याण रावण बोले अधोवदन तरी अवश्य जाई दे तू जशी विपरीत करिता जाणं शत्रू अवघे भस्म करीन शेषतनया खरे म्हणून तत्काळ तेव्हा निघाली बृहस्पती ऐसे विचक्षण घेतले शिष्ठ आणि बंदीजन सहस्त्रार्ध दासी घेऊन अश्विनीवरील आरूढली संसार माया टाकून संत स्वरूपी होती लीन तैसी लंका उपेक्षून चालली शरण रामचंद्रा. रावणाने विचारलं की बाई ग तू आत्ता इथे का आलीस. आल्या आल्या तिने सभेमध्ये आपल्या सासऱ्यांच्या चरणावर मस्तक ठेवून वंदन केलेलं आहे आणि रावणाने हा प्रश्न विचारल्यावर तिने त्या हातासहित पत्र आपल्या सासऱ्यांपुढे ठेवलं आणि सांगितलं की स्वर्गा गेले भ्रतार त्या समागमे जाईन मी. हे वार्ता ऐकता क्षणी रावण अत्यंत हडबडला, वक्षस्थळ बळवून घ्यायला लागला आणि शेवट कोसळला सिंहासनावरून खाली. महाद्रुम उन्मळे मोठा एखादा वृक्ष कोसळावा तसा तो कोसळला आणि अक्षरशः माती घेऊन मुठीने तोंडात घालायला लागला. म्हणजे सैरभैर झाला थोडक्यात आणि त्याच्या आकांताला काही शब्दच नाही राहिले. हे सगळा आरडाओरडा ऐकून मयकन्या म्हणजे मंदोदरी हजर झाली त्या सभेमध्ये. मुलाच्या मृत्यूची वार्ता ऐकून तीही मूर्छित पडलेली आहे आणि त्याच्या सगळ्या सहस्त्र राजांगना आल्या. त्यांनाही तो शोक आवरला नाही आणि तरी पण त्या मग मंदोदरीला सावरत आहेत. मंदोदरीचा विलाप आहे. ती म्हणते की अरे स्नेहाळा मेघनाथा माझ्या बाळा तू मला न पुसता रणमंडळात कसा गेलास तिथून निघून. आणि मग ती स्वतःला कोसते. नेहमी अत्यंत काहीतरी संकट आलं की माणसाची वृत्ती अशी होते शक्यतो आधी माणूस दुसऱ्याला दोष देऊन घेतो. मग लक्षात येतं की काही मिळत नाही उत्तर. तेव्हा तो म्हणतो माझंच काहीतरी चुकलं असेल, ह्या जन्मी गेल्या जन्मी मी काहीतरी केलं असेल असं असतं ना. अगदी तसाच शोक इकडे मंदोदरी करते. ती काय म्हणते की मी काहीतरी पूर्वी व्रत तप केलं आणि ते बोधा मध्येच सोडलं म्हणून किंवा माझं काहीतरी पूर्वकर्म समोर येऊन ठाकलं प्राक्तन उभं राहिलं म्हणून तू मला सोडून गेलायस. किंवा मी अजून काय काय पापं केली. म्हणजे थोडक्यात ह्याच्यातून अशा पापांनी असं होतं असा एक शास्त्रार्थ झाला की मी पंक्तिभेद केला का, मी संतांना काही दोष शब्द बोलले का, मी शिव आणि मुकुंद हरिहरात काही भेद केला का, किंवा एखादा हरिकीर्तन चाललेलं त्यांचा मी मध्ये रंगभंग केला का, किंवा एखाद्या खराच भुकेल्याला मी सरळ पानावरनं उठवला का, म्हणजे त्याला पाहिजे ते न देता त्याला अतृप्त ठेवून ठेवला का, किंवा मी कुणाच्या दुसऱ्याच्या दव्याचा अभिलाष केला का, म्हणजे माझ्याकडनं काही गुरुद्रोह घडला की मी काहीतरी दुसऱ्यांना दोष दिला का, किंवा ती म्हणते कुरंगिणी पाडस असं मी दोघांना हरणेला आणि तिच्या तान्ह्या बाळाला तर मी दूर केलं असेल का. म्हणजे कधीही कुठल्याही वाद घटना घडल्या तरी आई मूल तोडायचा कधी प्रयत्न करू नये. आजच्या काळात पैशावर नसो कशावर नसो अशा गोष्टी खूप घडतात, जास्त घडत आहेत असं मी म्हणेन. पूर्वी एखाद्या त्या कोण वडील मोठा भाऊ असायचा त्याच्यावर वडील निवांतपणे सोपवायचे आणि तोही विश्वासाने सगळ्या कुटुंबाचं करायचा, बाकीच्यांना आधार वाटायचा. अर्थात सगळीकडेच बरं आणि वाईट आहे
चांगल्या गोष्टी असतात त्या म्हणजे नियम अपवादाने सिद्ध होतो तसं घडतं. पण म्हणून आई मुलात ताटातूट नाही ना केली, असं मी पाप केलं म्हणून मला माझा पुत्र गेला कामी असताना. कारण आपण देवक्षोभला जाणीजे ह्या दुसऱ्या अध्यायातल्या भागात आपण ते वाचलेलं आहे. त्यातलं एक लक्षण देवक्षोभला जाणीजे की वृद्धपणी मरे पुत्र. उलटं कधी होऊ नये. काळाची गती आहे, वर्धमानात ते चाले मार्गरेक्षयाचा, हे नक्की आहे. पण त्या क्रमानेच ते व्हावं. म्हातारं होऊन मला आपण जसं वाढदिवस करताना पहिल्या वाढदिवसाला आठवत असेल लहान मुलाच्या कापूस आणि दुर्वा ठेवतात आणि म्हातारी हो म्हणतात. म्हणजे का इतकं आयुष्य लाभो असतं, म्हणजे त्यात काही व्यत्यय न येऊ, निरामय जीवन असो, असे सारखे शुभ इच्छा शुभाशीर्वाद सगळ्यांकरता आपल्या हृदयातून आले पाहिजेत. तर ती म्हणते की आता म्हणजे मी हे दुःख भोगते ते अशामुळे आहे बहुतेक, असं काहीतरी माझ्याकडनं निश्चित घडलं आहे. किंवा दारात कोणी यतीश्वर आला आणि मी भिक्षा घातली नाही, असं इंद्रजितासारखा माझा पुत्र जाईल कसा? तो तर एवढा पराक्रमी आहे आणि मी तो शोक तिला आवरतच नाही. पण अशा वेळेला असं होतं, तिची जी सून आहे तर ती म्हणते की मला ना आज काही करून शिर आणून द्या, कारण मला तर धीर निघवत नाही आहे आणि मला जायचं आहे त्या शिराबरोबर, म्हणजेच थोडक्यात सती जायचं आहे हे ती व्यक्त करते. तर झालं, रावणाला खूप राग येतो. तो म्हणतो शिर द्या. तो कुठला शिर देणार आहे? आता मला आत्ताच्या आत्ता युद्धाला सज्ज व्हायला हवं आणि मी जातो त्या दोघांची शिरा आधी घेऊन येतो आणि जर नाहीच येऊ शकलो शिरा घेऊन तर अथवा पुत्रबंध लक्षण मी जाईन आताची. म्हणजे गंमत अशी आहे की बघा, जे पाप असतं ते भीतं, असं परत ते वाक्य मला इथे आठवतं की तो खात्रीलायकरीत्या हे म्हणत नाही की मी त्यांची दोघांची शिरं घेऊन येईनच. हा जो आत्मविश्वास आधी युद्धाबद्दल बोलताना त्याच्या वाक्यात जो होता तो इथे इतके सगळ्या पुत्रांचा नाश झाल्यानंतर दुःख बघितल्यानंतर ते चित्र बदललं आणि त्याच्या बोलण्यात असं आलं की म्हणजे मी त्यांना आणीनच, पण नाही आणलं तर मी पण माझ्या मुलाच्याच मार्गाने जाईन. म्हणजे थोडक्यात काय, माझा प्राण जाईल. तर तो जेव्हा रागावला हे बघितलं तेव्हा परत इथे बघा मंदोदरी म्हणजे ती सतत त्याला जसं चांगलं शिकवते असं आता क्रोधात अविचाराने त्याने जाऊन कुठचंही पाऊल घेऊ नये असं तिची भावना. म्हणून ती सुनेच्या कानात सांगते की अगं तूच जाऊन शिर मागून आण, कारण तो दयाळू जो आहे श्रीराम भक्तवत्सल आहे, उदार आहे, तो नक्की तुला शिर देईल. आणि त्याचं पातिव्रत्य त्याचं जे आहे, म्हणजे आपण स्त्रीला फक्त पतिव्रता म्हणतो पण त्याचंही जे आहे की एकवचन एकवाणी आणि आपली सीता सोडून सगळ्या स्त्रिया मातेचं मान, अशा रामाचं तुला दर्शन होणार आहे. त्या निमित्ताने दुःखात हे सुख शोध आणि त्याकरता तू स्वतः जा, आणि त्याच्या दर्शनाने सगळ्यात पहिलं तुझा संसार एकदम कारणी लागेल. इह परत्र म्हणजे ती म्हणते, कारण ती सती जाणार बोलतच असते ना, तर तिकडेही ते कारणी लागेल, पुण्य प्राप्त होईल तुला म्हणून. आणि तिथे परत न्यायसिंधू बिभीषण आहे, तो तुझं नक्की रक्षण करेल, पाठीराखा राहील, हा विश्वासही ती देते आपल्या धीराबद्दल, ज्याला रावणाने हाकलून दिलेलं असतं लाथ घालून अक्षरशः ते. आणि ते ऐकल्यावर लगेच तो शब्द सुलोचना उचलून धरते आणि आपल्या सासऱ्याकडे आज्ञा मागते की मी स्वतः जाऊन शिर घेऊन येतो. आता असं झाल्याबरोबर काय रावण बोललाय बघा की तुझं जरी त्याही ठेवून घेतले कैसे करावे ते वेळ सांगविल्या माते. जी दुर्बुद्धी आहे ना त्याच्याकडे, जी दुर्वासना आहे ना ती तेच बोलवते. स्वतःला कावीळ झाले की जग पिवळं दिसतं म्हणतात, तसं त्याच्या वृत्ती तशा असल्यामुळे इतक्या अख्खा आता आपण रामायण बघत आलो, आधी रावणाचा जन्म मग रामाचा, तेव्हापासून रावणाने रामाला पाहिलं अनुभवलं तरी त्याच्या मनात विचार येतोय की तुला तिथे ठेवून घेईल. म्हणजे शत्रूची सून आहे ना ती आणि इतकी सुंदर आहे सगळं आहे, तर तुला ठेवून घेईल. बुद्धी बघा त्याची कशी, आणि ती शेवटपर्यंत अशीच बुद्धी राहिल्यानेच केवळ त्यात बदल नच झाल्यामुळे, अहंकार नच सोडल्यामुळे त्याचा विनाश झालेला आहे. तो तिला म्हणतो की तुझं जरी त्याही ठेवून घेतले कैसे करावे त्यावेळेस सांगविले आम्हा ते. असं म्हटल्यानंतर ती सांगते की हे होणं शक्य नाही. परसतीचा अभिलाष जो धरतो त्याचा समूळ नाशच होणार आहे वंशाचा, कारण ती ते जणू आपल्या सासऱ्यांना सुचवते. आपण कसं म्हणतो इनडायरेक्टचे बोलणं आहे तसं. आणि पतिव्रतेचा धरून अभिलाष कोण पावला जय केल्यानं, हे ऐकल्यावर सुनेने हे बोलल्यानंतर सासऱ्याची काय गत असेल, काय पत असेल, त्याने खाली मान घातली आणि अवश्य जा असं म्हणाला. असं म्हटल्याबरोबर ही निघालेली आहे आणि दासी घेतल्या आहेत बरोबर, थोडं सैन्य घेतलेलं आहे आणि ते घेऊन
ती निघाली. ती कशी निघाली ह्याला श्रीधर कवीने सुंदर दृष्टांत दिला की संसार माया टाकून संत स्वरूपी होती न तैसी लंका उपेक्षून चाललेली शरण रामचंद्रा. तिच्या लंकेतला ऐश्वर वैभव त्याला ती आधीच विटली. पतीचा मृत्यू झाला म्हटल्यावर तिने घरातलं सगळ्यांना मोकळं केलं, दान केलं आणि आता ती जणू सगळी ही संसार माया टाकून स्वरूपी लीन व्हायला आणि म्हणून लंका उपेक्षून, सोन्याची लंका जी आपण म्हणतो ती उपेक्षून रामचंद्राला शरण चालली. याच्या पुढच्या ओव्या आधी वाचूया आणि बघूया तिची रामभेट कशी होते ती. परमवेगे तेवेळी आली श्रीराम सभेजवळी, कृपाब्धीचं भेटो आली पुण्यगंगा सुलोचना, की संतांची या गृहाप्रती विश्रांतीचं येई शांती. तैसी शेषकन्या झाली ती सीतापती लक्ष्मिया, कनकाद्री भोवते तरुवर तैसे राघवा वेष्टित वानर, कोटी कंदर्प लावण्य सुंदर अवनिजावर देखिला, भोवते कपी यंत्राकार उभे असती जोडणी कर, मध्ये रघुनाथ पीठ पवित्र विराजमान खवगैत, अवनी खाली उतरुनी जाणा मनी आठवी कैलास राणा, हंस गती चाले सुलोचना शेषकन्या चतुरदे, एक धावनी वानर येती हर्षे श्रीरामासी सांगती, रावणे पाठविली सीता सती भयभीत होऊनिया, मग बोले चाप पाणी रावण पडिला नाही जोरणी, तोवरे जनक नंदिनी दृष्टीनं पडे तुमच्या पै, शेषकुमारी जवळी देखून विभीषणाकडे पाहे रघुनंदन, तो तेणे असूये भरले नयन सद्गत कंठ झाला, म्हणे जगद्वंद्या राजीव नेता ही शक्रजित ललना परमपवित्रा, इचे नाम घेता विषकंठ मित्रा, सर्व दोष हरतील कर्मगती परमघन, जिचे अंगुष्ठीनं पडे सूर्यकिरण, शेषकन्या सुकुमार पूर्ण आली धावणे शिरा लागे, तो सुलोचनेने जवळ येऊन विलोक्युनी श्रीराम ध्यान, जय जयकारे लोटांगण राघव चरणी घातले, श्रीरामचरण कमळावरी शेषकन्या झाली भ्रमरी, ज्याचे चरण रजे निर्धारी पद्मजात तनया उतरली, दरिद्री असं सापडे धन की जन्मांदासी आले नयन, की जलद ओळवता देखून मयूर जैसा आनंदे, की पुरी वाहून जातसे त्यास प्राणसखा लाविकासे, की योगी पावे वृत्ती दशे निजमन जिंकोनिया, तैसा देखून श्रीरामचंद्र उल्हासे सुलोचना चित्तचकोर, की रघुनाथ होय दिन कर कमळिणी ते सुलोचना, संसार तापे तापोनी दृढ जडली श्रीरामचरणी, तेथून उठावयासी मनी आळसे येतसे सुलोचने, आता हे सुख सांडोनी पुढती काय पाहावे नैनी, सुलोचना मस्तक म्हणून पायावरून उचली ना, जैसा सुधारस गाळींदू तैसा बोले कृपा सिंधू, जो जगदीश दीनबंधू लाविला वेधू त्रिनेत्रासी, म्हणे माते उठी वो झडकरी परमश्रमली संसारी, आता सुखी राहे परत्री अक्षय सुख भोगी तू, ऐसे ऐकोनी झडकरी उभी ठाकले शेषकुमारी, पाणी डोळे जोडून ते हौसली स्तवन करी वसत भावे, म्हणे जय जय रामा विषकंठ मित्रा रघुत्तमा राजनेत्रा, जलदवर्णा चारुगात्रा मित्रकुळ मुकुटमणी, जगद्वंद्या जगन्नायका जनकजापती जगद्र रक्षका, जन्म मरण भयमोचका जनकजा माता जगद्गुरु, जामदग्न जिथा जलजनयना जगदीश्वरा जलदवर्णा, जगद्व्यापका दुःख हरणा जन्म जरारहित तू, पुराण पुरुषा रघुनंदना भक्तवत्सला जगन्मोहना, माया चक्रचालका निरंजना निष्कलंका निर्गुणा तू, आनंद अयोध्या पुरविहारा वेदवंद्या वेदसारा परम उदारा रघुवीरा अहिल्याधारा मखपाळका, जय जय रामा विश्वपाळना विश्वव्यापका विश्वकरणा, विश्वचाळका जगज्जीवना विश्वरक्षणा विश्वेशा, विबुध ललाटपटलेखना सनक सनंदन मनरंजना, हे रघुवीर दानवदन्ना भवंजना भवहृदया, मंगलरूपा मंगलकारका, जय मंगल जननी उद्धारका, मंगल भगिनी प्राणनायका मंगलसहिता मंगलधामा, कमलोद्भवजनका कमलनयना कमलनायका कमलशयना, कमलनाभा कमलवदना कमलसदना कमलप्रिया, नमो भवद्वारण पंचानना, नमो पापारण्य कुठार तीक्ष्णा, हे श्रीराम त्रिविध तापशमना अनंत शयना अनंता, तुझं सवावया चापापाणी नचले सहस्त्र वदनाची वाणी, नेती नेती म्हणून आगम जिथे तटस्थ तेथे एक जिव्हे ते स्थवन मांडले माझे कोठोन, जैसे भागीरथीचं मज्जन थिल्लरोदके मांडिले, पितळेचे पुष्प नेऊन केले कनकाद्रीचे पूजन, की जलार्णव वासी अर्ध्यदानो कुपोदके करावे, अर्काच वाहिले अर्की सुमन मलया निलासी अंचल पवन, किंवा शिराब्धी पुढे नेऊन तक्र जैसे समर्पिले, केवी होय धडेचे वजन, स्तंभ कैसा टेकाव्या गगन, सप्तसमुद्रीचे जीवन टिटवीच केवी मोजावे, सकळ प्रकाश निशाकर त्यास दशी वाहिली अणुमात्र, की धत्तुर पुष्पी उमावर दरिद्र्याने पूजिला, तुझे देखताची चरण तुटले देहत्रय बंधन, मन होऊन ठेले उन्मन, जन्म मरण तुटले असे.
सुलोचना रामाच्या इथे याला जी निघाली ती पोचली इथे, लंकेतच आहे ना समुद्रतीरी हे सगळे, तर तिथे ती येऊन पोचली. आता आल्यावर मग त्याला दृष्टांत आहेत कवींचे की शेषकन्या झाली आहे ती सीतापती लक्षणीया कशी कनक, आणि तिथे ते पाहिलं की सगळे चारी बाजूनी वानरांनी वेष्टीत असं, मध्ये हा अवनीच्यावर बसलेला आहे. अवनी त्याची कन्या ज्या म्हणजे सीताचा पती, सगळीकडे बहुत यंत्राकार म्हणजे गोल बसलेले आहेत सगळे कपी हात जोडून. आणि जे रघुनाथ पीठ पवित्र विराजमान घवघवीत, अवनी खाली उतरून जाणा, मनी आठवी कैलास राणा, हंसगती चाले सुलोचना, शेषकन्या चतुरजे. ती शंकराला तिने स्मरलं आणि ती उतरून रामाला नमस्कार करायला पुढे आली. ते बघितल्यावर वानरांनी धावत येऊन सांगितलं. वानरांना माहीत नाही कोण आले ती, म्हणून त्यांनी रामाला येऊन आनंदाने सांगितलं, अरे बघ बघ रावणाने सीतेला पाठवलं बहुतेक. घाबरला तो इंद्रजिताचा मृत्यू झाल्यावर. त्याच्यावर राम म्हणाला, हे शक्य नाही, जोवर रावण मृत्यू पावत नाही तोवर सीता आपल्याला दृष्टीला पडणं अशक्य आहे. रामाने समाधान केलं आणि थोडं प्रश्नचिन्हात्मक बिभीषणाकडे पाहिलं. तेव्हा बिभीषणाचे नेत्र भरून आलेत आणि त्यांनी रामाला सांगितलं की ही शक्रजित लग्ना परमपवित्रा, आणि म्हणजे हिचं स्मरण सगळे दोष काढेल असं स्मरण आहे, अशी ही पतिव्रता आहे. आणि जिने कधी सूर्यकिरण पाहिले नाही अशी ती महालात राहणारी, आता सगळं टाकून आपल्या पतीच्या शिराकरता तुझ्याकडे आलेली आहे. तर हे वर्णन ऐकताना मनात आलं की ह्या सगळ्या राक्षसांना, ह्या पत्नी सगळ्या बऱ्या अत्यंत पतिव्रता, जे राक्षस असून त्यांची दुष्कृत्य माहीत असून त्यापासून त्यांना दूर करणाऱ्या अशा मिळालेल्या आहेत. तर असो, तर ती आली आणि तिने लोटांगण घातलं रामाच्या चरणावर. आणि तो अनुभव तिचा असा होता की श्रीधर कवींनी म्हणजे दृष्टांत दिलेले आहेत की तिने लोटांगण घातलं कसं, त्याचे पाय धरले, ज्या पायांना ही पद्मजात तनया म्हणजे अहल्या ती उद्धरलेली आहे की नाही चरण रजानी, त्या चरणाला हिने घट्ट धरलं आणि तिला वाटलं जणू दरिद्र्याला सापडे धन. दृष्टांत बघा, जन्मांदासी आले न की जलज ओळवता देखून मयूर जसे आनंद, ढग बघितल्यावर मोर जसा आनंदाने नाचतो, दरिद्र्याला जसं धन सापडतं, जन्मांधाला अचानक नयन आले तर काय होईल, तसा तिला आनंद झाला. आणि तिचं मन इतकं उल्लसित झालं की आतून तिला असा विचार आला की संसार तापात तापून मी बाहेर पडले, आता माझं दृढ चित्त ह्या रामराया तुझ्या चरणी जडलेलं आहे, आता मला इथून अजिबात उठावंसं वाटत नाही आहे. त्याच्याकरता कवी म्हणतात, तेथून उठावयाची म्हणे आळस येत असे सुलोचने. तिला आळस येतो आहे मानवर करायचा सुद्धा पायावर डोकं ठेवल्यावर, आणि त्यामुळे ती मस्तक जे ठेवलं आहे ना ते उचलतच नव्हती. हे दृश्य बघितल्यावर ते म्हणतात, दैसा सुधारस गाळी इंदू, तैसा बोले कृपा सिंधू, अमृत जसं वर्षावं चंद्रातनं जे चांदण असतं ते, तसा अट्ट्या मधुर भाषेत आणि शीतल भाषेत कृपा सिंधू राम तिला म्हणतोय, आई म्हणतोय, म्हणे माते उठी व झडकरी, खूप समली संसारात, आता उठ. कारण तिने एवढं पातिव्रत्य पाळून नवऱ्याच्या सतत कपट विद्येमुळे, अहंकारामुळे, आणि त्याची वृत्तीच वेगळी आणि तिची वेगळी, त्यामुळे राम म्हणतोय की उठी व झडकरी परमश्रमलीचा संसार आहे, आता सुखील आहे परत्री, अक्षयसुख भोगी तू. परत्री सुखील हा म्हणजे त्याला माहितीही सती जाणार आहे, तुला तिथे सुख प्राप्त हो, असं रामाने तिला आशीर्वाद दिलेला आहे. असं ऐकल्यानंतर ती अत्यंत भारावली गेली आणि मग तिने रामाचं स्तवन आरंभलं. पुढच्या सगळ्या ज्या ओव्या आहेत ना त्या स्तवनाच्या आहेत. आणि तुम्ही मला परत अशी इतकी नावं आली की आठवतं की मला स्वस्त नावं रामविजयमध्ये होतील का शोधायचं आणि त्या आता लिहून काढायचे. बघूया तो योग कधी येतो तो. पण इथे एक ज शब्द घेऊन किती नावं आली बघा. जलदवर्णा, जनक जामाता, जगद्गुरु, जामदग्न जिता, जलजनयना, जगदीश्वरा, जलदवर्णा, जगद्व्यापका, जन्मजरारहित वगैरे. नंतर पुढे कमल हा शब्द घेऊन सुद्धा कमलसदना, कमलप्रिया, कमलनाभा, कमलवदना, कमलशयना, कमलोद्भवजनका, कमलनयना, सगळं कमल घेऊन सुद्धा अनंत नावं त्याला दिलेत. आणि असं तिनेच स्तवन मांडलेलं हे सगळं रामाचं. आणि ती म्हणते तिथे वेदसुद्धा नेती म्हणतात
आणि उपनिषदसुद्धा जिथे तटस्थ आहे असा तू, तिथे माझ्यासारखी माझ्या जिभेचं स्तवन म्हणजे जे काय, ती काय ठाण मांडेल, ती काय बोलेल. ते स्तवन म्हणजे सोन्याच्या कनकाद्रीला पितळेचं फूल वाहण्यासारखं आहे, किंवा जलार्णवाला अर्धदान देण्याचं आहे, विहिरीतलं पाणी घेऊन अर्धदान देण्यासारखं आहे, की सूर्याला रुईचं फूल वाहण्यासारखं आहे. असे सगळे दृष्टांत सिद्धार्थ कवींनी दिलेत. आधी असे येऊन गेलेले आहेत, पण असे दृष्टांत देत म्हणजे इतकं स्वतःला हित लेखत ज्या आहे सुलोचना आहे ती रामाची स्तुती करते आणि त्याला शेवट ती असं सांगते की तुझे देखताची चरण तुटले देहत्रय बंधन, मन होऊन ठेले उन्मन, जन्ममरण तुटले असे. तुझे पाय बघितल्या क्षणी ह्या त्रिगुणात्मक देहाचं सगळं बंधन तुटून गेलेलं आहे आणि आता मनाची उन्मनी अवस्था आली. असं वाटतं आहे की जन्ममरण तुटलं आहे, सगळं संपलं आहे, आता इथंच मोक्ष आहे. आता पुढे ती काय म्हणते ते बघायचं आहे. ही शेवटची ओवी आपण अशी वाचली होती की तुझे देखताची चरण तुटले देहत्रय बंधन, मन होऊन ठेले उन्मन, जन्ममरण तुटले असे. पुढच्या ओव्या बघूया. घागरी आणि रांजणी एकच बिंबला वासरमणी, तैसा स्त्री पुरुष अभिधानी चापपाणी व्यापक तू, तरी या स्त्री देहाची आकृती शक्रजिताचे अंगना म्हणती. पती शिरासवे रघुपती अग्नी माझी घालिजे, तू अयोध्याधीश उदारा अनाथ याचक मी मागे शिरा, मी चातक तू जलधरा कृपानिधी वर्षेका, जेव्हा उदया पावे गभस्ती तेव्हा चक्रवाकी मिळती. तैसेच आता करी रघुपती मित्र कुळप्रकाशका, क्षीर आणि जळ वेगळे काढिती मराळ, तैसा श्रीराम तमाळ निळ भवपुरी हुनी काढिका, पतीचे ऐकिले वर्तमान तेव्हाच गेले माझे पंचप्राण, परी शिराचे निमित्त करून तुझे चरण पाहू आले, तू चित्त परीक्ष करवनाथ जाणसी सर्वांचे मनोगत, ऐसे सुलोचना म्हणत जगन्नायक तटस्थ झाला, म्हणे धन्य धन्य सहस्रवदन ऐसे उदरी जन्मले रत्न, की भोगिंद्राचे तपपूर्ण कन्यारूपे प्रकटले, सुलोचनेचे चातुर्य देखून कपी सकळ तुका वितिमान, श्रीरामासी म्हणे मित्रनंदन इथे शिरदेवनी बोळवा, जांबुवंत म्हणे हे पुण्यसरिता, अंगद म्हणे धन्य पतिव्रता, मारुती म्हणे इथे नाम घेता पापनुरे सहसाही, सायुज्यता मुक्ती संवेत, इयेसी शिर द्यावे जी त्वरित, असो यावरी जनक जामात पुसे दशकंठ स्नुषेथे, आम्ही येथे आणले शिर तुझं केवी कळला समाचार, येरी म्हणे पतीच्या करे पत्र लिहून दिले, भुर्जपत्र दाविले त्वरित आश्चर्य करी कौसल्यासुत, तो वानर म्हणती समस्त आम्हासी सत्य न वाटे, निर्जीव हस्ते लिहिले पत्र तरीचा आम्ही माणूस साचार, जरी हे हासविल शिर आपल्या पतीचे ये काळी, राम म्हणेचा महिमा थोर काय ऐकन करी निर्धार, तव ऋषभा हाती आणविले शिर अर्कपुत्रे ते काळी, महाविशाळ भयंकर जिव्हालोळे मुखाबाहेर, झाकीला असे सव्य नेत्र भाळी शेंदूर चर्चिलाचे, बाबर झोटी धरून ऋषभे ठेविले आणून, ते सुलोचनेने धरून हृदयी तेव्हा लिंगिले, स्फुंद स्फुंदोनी सती रडत त्रिभुवनी बळिया इंद्रजित, त्याचे शिर पडिले येथ कर्मविचित्र पूर्वींचे, खाली पसरी उत्तरीय वस्त्र त्यावरी बसविले तेव्हा शिर, सतीने करुनी नमस्कार विनय तसे कर जोडून या, अयोध्यानाथ श्रीरामचंद्र पाहती स्वर्गीचे सुरवर, तरी तुम्ही हास्य करावे सत्वर जेणे श्रीराम धन्यवाणे, मजसी विनोद नाना रीती करीतसा प्राणपती, तरी आजी क्रोध चित्ती काय म्हणून धरियेला, आजी अपराध समस्त समर्थे घालावे पोटात, माझा पतिव्रता धर्म बहुत रघुपतीसी दाविजे, होम विध्वंसीला म्हणून तेणे क्रोधे धरिले मौन, की समरी जय न देखून म्हणून खेद वाटला, की रामदर्शना शिर आणिले सायुज्यपद प्राप्त झाले, म्हणून बोलणे खुंटले जन्ममरण तुटले पै, इत्यादी भावते अवसरी बोलिली फणीपाळ कुमारी, किंचित विनोदही करी सुलोचना हसवावया, शूर्पणखा तुमची आत जे ते जनस्थानी गवळली बहुत, कर्ण नासिक सुमित्रासुत घेऊन गेला आरंभी, भगिनीचे देखोनी भूषण आनंदला पितृव्य कुंभकर्ण, तेणे नासिका आणि कर्ण सुग्रीवासी समर्पिले, ऐसा विनोद करिता परिशिरन हासे तत्वता, मग सहस्रवदन दुहिता खेद परम करीतसे, म्हणे मी पूर्वी चुकले यथार्थ, जरी पितयासी साह्य आणि तेथ, तरी तुमचे शत्रू समस्त पराभविता क्षणार्धे, ऐसी ऐकताची मात गदगदा तेव्हा शिर हासत, सव्य नेत्र उघडवणी पाहत जेवी विकासे कमळणी, श्रीरामास पुसती वानर काय गोष्टीस हसले शिर, या उपरी राजीव नेत्र काय बोलता जाहला, म्हणे हिचा पती सहस्त्रवदन, तोची अवतरला लक्ष्मण,
त्या श्वसुरे मज मारिले म्हणून शिर हासले गदगदा अज्ञान रूप वामनयन मी त्यास न दिसे सगुण ज्ञानमय सव्यनयन उघडोनी मज विलोकी वानर डोलविती मान सुलोचना देवी धन्य धन्य सकळ सतियान माझी निधान शिर अचेतन हासविले तव तो वीर लक्ष्मण व्यापिला माया मोहे करून सुलोचनेकडे पाहून आसुवे नयनी भरियले. सुलोचनेनी रामाला म्हटलं की तुझे आपण पाहिलं आधीची शेवटची ओवी की त्रिगुणात्मक बंधन असलेला हा देह तो सगळ्यात सुटला माझा आणि मन उन्मन झालं आहे आणि सगळं जन्ममरण तुटलंच आहे. तर ती म्हणते घागरात आणि रांजणात म्हणजे घटमठ न्यायाचं जे आहे उदाहरण ते ती म्हणते सगळीकडे एकच बिंबला वासरमणी तैसाच ते पुरुष अभिधानी स्त्री आणि पुरुष या दोघांच्या जीवात तूच तर बसला आहेस असं ती रामाची स्तुती करते. आणि ती सांगते की तरी या स्त्रीदेहाची आकृती शक्रजिताची अंगना म्हणती. हा जो काही देह तुझ्यासमोर दिसतोय तुमच्यासमोर त्याला इंद्रजिताची मेघनाद त्याची अंगना किंवा स्त्री म्हणत असतील. पण आता मला माझ्या पती शिरासमवेत अग्नी माझी तुम्हीच घाला असं ती रामाला विनंती करते. ती म्हणते अयोध्याधीशा उदारा अनाथ याचक मी मागे शिरा मी एक याचक आहे अनाथची मी फक्त त्याचं शिर मागते आणि तू चातक होऊन जलधारा वर्षाव्यास तसं माझ्यावर कृपानिधीचा वर्षाव कर आणि मला शिर दे. त्याच्या समवेत मला सती जायचं आहे म्हणजे त्याच्या समवेत अग्नीत उडी घ्यायची आहे. जेव्हा उदया पावे गबसती तेव्हा चक्रवाक्य मिळती तैसेच आता करी रघुपती. चक्रवाक पक्ष्यांचं सांगतात ना म्हणजे जी जोडी असते तिला आपण आधी आठवत असेल तर रामाने सीतावियोगाच्या वेळी शाप उशाप सगळ्यांना दिलेले आहेत ना आठवत आहेत तुम्हाला. तर हा चक्रवाक पक्षी हे जेव्हा सूर्य उगवेल ती जी वेळ असते तेव्हाच ते भेटू शकतात. म्हणून ती सांगते की आता मला लवकरात लवकर सती होते. कशा करतात तर तुझ्या कृपेचा सूर्यवर्षावा आणि मग आम्ही चक्रवाक भेटावे जोडी असं. तर आणि मग बाकी दुसरे उदाहरण शिर आणि जळ वेगळे काढती मरा हंस जसे वेगवेगळे काढतात तैसा तू श्रीराम मला भवपुरीतून बाहेर काढ मला मदत कर असं सहाय्य कर. आता ती म्हणते की जेव्हा मी माझ्या नवऱ्याचं वर्तमान ऐकलं पती गेल्याचं खरं तर तेव्हाच माझे पंचप्राण गेलेत. पण शिराचं निमित्त करून खरं तर मी तुझे चरण बघायला आले. तू चित्तपरीक्षक आहेस. तू माझ्या मनात माझं सगळं मनोगत जाणतोस असं म्हणून ती अक्षरशः त्याच्या चरणाशी परत नतमस्तक झाली आणि राम तटस्थ झाला आहे सगळं ऐकून. आणि मग प्रत्येकाने त्या म्हणजे तिला अक्षरशः वंदन केलेलं आहे. तिचा सन्मान गौरव केलेला आहे. म्हणजे सुग्रीव असो जांबुवंत असो सगळे म्हणतात ही खरंच पुण्यसरिता आहे पतिव्रता आहे. मारुती म्हणतो हिच्या नुसत्या नाव घेतल्याने पण पाप नाहीसं होईल. आणि म्हणून मारुतीने रामाला अशी विनंती केली की सायुज्यता मुक्ती संवेत येसी शिर द्याव्याची त्वरित. तिला शिर द्या पण त्याच्याबरोबर सायुज्यमुक्ती मिळवून द्या त्या योग्यतेची ती आहे असं सांगितलं. आणि शिर आणायला सांगितलं रामाने. अर्थातच ऋषभ शिर घेऊन आला आणि तो शिर घेऊन येतो आहे. तोवर रामाने हिला विचारलं की शिर तर माझ्याकडे आहे पण तुला हे वृत्त कळलं कसं की इथे शिर आहे म्हणून. तर तिने सांगितलं की माझ्या पतीच्या हाताने लिहून दिलं असं म्हटलं. सगळ्यांना नवल वाटलं तर तिने ते भुर्जपत्र दाखवलं रामाला. राम तर आश्चर्य करतोच आहे पण वानर सगळे जे बघतात जेवढे सगळे लोक तिथे जमलेले आहेत सगळा समुदाय तो म्हणतो की हे आम्हाला नाही खरं वाटत. हे घडलं आहे खरं पण हे खरं वाटायला तू सिद्ध करून दाखव की हे त्या मृत हाताने हे पत्र लिहून दिलं आहे. त्याकरता तू आत्ता हे जे शिर तुझ्या पुढे येते ना त्याला हसवून दाखव तर आम्ही विश्वास ठेवू. म्हणजे बघा तिची किती परीक्षा आहे तिचं पातिव्रत्य. आपण हे फार बघत आलो सत्ययुगात आणि त्रेतायुगात की ती पतिव्रता मग ती पतिव्रता सिद्ध करायला किती प्रकारच्या परीक्षा द्याव्या तिने. अनुसूयेचं काय आहे 3 देव येतात. तिचं पातिव्रत्याचं तेज केवढं असतं. त्या 3 देवांच्या पत्न्यांमध्ये वाद भांडण सुरू होतं लक्ष्मी आणि पार्वती आणि सगळे. तेव्हा देव परीक्षा घ्यायला येतात. पण काय परीक्षा मागावी. तू नग्न होऊन भिक्षा वाढ. तिच्या पावित्र्याने ती बाळ झाली हा भाग वेगळा. नंतर त्या त्रिघानाईक राहायलाच लागलं तोवर त्या पत्नींना त्यांचे पती परत मिळत नव्हते. जेव्हा त्यांचं एक वेगळं 3 मुखांचं रूप वेगळं तिथं राहिलं अनुसूयेचा पुत्र म्हणून तेव्हा ते मूळ
स्वरूपात परत जाऊ शकले त्यांच्या देवलोकामध्ये. पण कसल्या ह्या परीक्षा जिथे तिथे. तसं आता हिचा पती गेलेला आहे, त्याचं धड कुठे उभं आहे तिकडे, आणि त्याने हाताने पत्र लिहून तिला बोलवून घेतलेलं आहे की शिर तिथे रामाच्या चरणी मी व्हायला आहे, आणि भुजा तुला मूळ मूळ पाठवली आहे. कन्याला मूळ पाठवतात ना, माहेरचं कोणी ते आणायला जातं तेव्हा मुलीपूर्वी सासरून माहेरी यायच्या, तसं सगळं त्या हाताने लिहून दिलेलं आहे. असं असताना आता ही तिथे वानरगण म्हणतायत की अजून आम्ही विश्वास नाही ठेवत, असेल तर तू आता हे शिर हसवून दाखव. तिने तेही स्वीकारलं. म्हणजे स्त्री इथे म्हणजे मला खूप जाणवतं की ती किती म्हणजे काय काय शब्द वापरता येईल, की तिची व्हॅल्यू खरंच केली जाते का, की सतत तिने परीक्षा अग्निदिव्यच द्यायची असतात सगळीकडे, आणि तरीसुद्धा ती कायम एक खालीच कुठल्याही प्रसंगात लेखली जाते. अगदी आता चंद्रावर सूर्यावर यानात गेल्या स्त्रिया, काय पायलट झाले, सगळीकडे सगळं झालं, तरीही जेव्हा हे विकृत बलात्कार घडतात किंवा ज्या गोष्टी घडतात तेव्हा आपल्या सगळ्यांच्या रक्तात खरंच स्त्री सन्मान आलेला आहे का? प्रत्येकाला आपल्या आत्म्यात डोकून बघायला पाहिजे की आपल्याकडे स्त्री सन्मान आहे का. असं घडलं तर ह्या वाईट गोष्टी घडणारच नाहीत. स्त्रीने सगळं कर्तृत्व सिद्ध केलं, पुरुषाच्या बरोबरीने कामं करून घर तरीही सांभाळलं, मुलं तरीही घडवली, संस्कार तरीही घडवले. म्हणाल तेवढी अष्टभुजाहून तिने कामं केली तरी ती कुठे सन्मानाची नाहीच आहे. हे चित्र इथे दिसतं, वाईट वाटतं. पण तिने केला हा प्रयत्न. मग तिने काय आपलं अंगावर घेतलेलं वरचं उत्तरीय वस्त्र, तर साडीच्या वर नेसली असेल त्याच्यावरचं ओढणी आपण म्हणू तसं, ते खाली छान आसन घातलं, त्याच्यावर ते शिर ठेवलं आणि त्याला सांगितलं की माझं पातिव्रत्य सिद्ध करायला तुम्ही आता हसून दाखवा. मग त्याच्यावर ती सांगत आली, तुम्ही खूप विनोद करायचा, आज माझ्यावर रागावलात का तुमचा होम विध्वंसला गेला म्हणून खूप राग येऊन तुम्ही मौन धरलेलं आहे का, तुमच्या ह्या शिराने रामदर्शन, त्याला तर रामदर्शन घडलं त्यामुळे तुम्हाला आधीच सायुज्यपद मिळालं आणि म्हणून तुमचं बोलणं खुंटलं आणि जन्ममरणच तुटलं आहे, असे सगळे भाव ती व्यक्त करते. तरी ते शिर काही हसेना. आणि मग तिने असंही विनोद करून पाहिला की बघा तुमची आत्या होती शूर्पणखा, तिचे नाककान गौरवले, मग कुंभकर्णांनी आपणच सुग्रीवाला ते समर्पण केले. अशा प्रकारच्या विनोदालाही ते शिर हसत नाही. मग मात्र ती अत्यंत दुःखी होते आणि म्हणते की मी काहीतरी पूर्वी नक्की चुकले, माझ्या कसं लक्षात नाही आलं की तुमच्या मदतीला मी माझ्या वडिलांना का नाही बोलावलं, त्यांना तर मी साह्य आणते येतं, तरी तुमचे शत्रू समस्त पराभवती क्षणात हे. असं म्हटल्यावर ते शिर हसलं आणि गदगद हसलं. आणि दुसरं म्हणजे त्या शिराचं असं होतं की सव्य नेत्र बंद होता उजवा, तो त्या क्षणी उघडला आणि तो उघडून त्यांनी तिला पाहिलं आणि सगळ्यांना वाटलं हे काय घडलं. तेव्हा रामाने सांगितलं, रामाला विचारलं सगळ्यांनी, मग त्यांनी सांगितलं की हिचा पिता म्हणजेच लक्ष्मण आणि त्यांनीच मारलेलं आहे. आणि ते ऐकल्यावर तो हसला, विनोद वाटला त्याला की अगं त्यांनीच तर मला मारलं. आणि हे वृत्त कळल्यावर लक्ष्मण मात्र ह्या भावनेत आल्यानंतर म्हणजे त्या मानवी अवतारात आलेला आहे तो, आणि त्याचं ते भान नसायला गेलं असावं, ते रामाने आणून दिलं की तुझीच कन्या आहे म्हटल्यावर मात्र तो खूप भावूक झाला. आणि सगळ्यांनी तो सव्य नेत्र का उघडला त्याच्यावर तो म्हणाला की तो उजवा आहे ना, म्हणून तो मला बघू शकतो फक्त, ते सुद्धा म्हणजे पुण्य म्हणून तो क्षणभर उघडला, दुसरा नेत्र मला बघूच शकत नाही आहे असं. आणि असं म्हटल्यावर फार वाईट वाटलेलं आहे लक्ष्मणाला. आधीची ओवी बघू आणि पुढच्या ओव्याही वाचूया. ओवी अशी होती की तव तो वीर लक्ष्मण व्यापिला माया मोहे करून, सुलोचनेकडे पाहून आसुवे नयन भरी येले. पुढच्या ओव्या बघू. रघुत्तमाप्रती बोलत अन्याय केला म्या यथार्थ, प्रत्यक्ष मारून जामात कन्या सुलोचना श्रमविली. ऐसा शोकार्णवी लक्ष्मण पडता देखून रघुनंदन, म्हणे बारे क्षत्रिय धर्मदारुण देवे पूर्वीच निर्मिला. बंधू अथवा पिता पुत्र समरी आलिया समोर, त्यासी वधिताणू मात्र दोष नसे सहसाई. समित्र म्हणे श्रीरामा विश्वफलांकित ध्रुमा, अज अजित पूर्ण कामा तुम्ही बोलिला ते सत्य सर्व. मायाचक्र महादुर्गम प्रिया वियोगे वाटे श्रम, सीते लागी तुम्ही कष्टोनी परम वृक्षपाषाण आलिंगिले. ऐसी ऐकताची माता कृपेने द्रवला रघुनाथ, म्हणे मी उठवीन इंद्रजित करीन ऐक्य उभयतांसी. इंद्र करी आणूनी अमृत आताची उठवीत शेष जामात, ऐकता महावीर तेथ गजबजले ते काळी. खुण दावी सूर्यनंदन हे मनी न धरावे आपण, विमानी देव संपूर्ण भयभीत जाहले. अंगद दावी करपल्लवी विभीषण किंचित मान हलवी, जांबुवंत नेत्र संकेत दावी नका हे करू अघटित. मग निर्भीडपणे वायुतनय बोलिला जो सर्वांसी प्रिय, म्हणे तुमचे ठेवा औदार्य एकीकडे नेऊन या.
अजा अजा म्हणून न पाळजे भृक, मित्र म्हणू नये दंदशुक, विषतरूचे काय सार्थक, दुग्ध घालून वाढविता, इंद्रजिताचे बळे देव, रावणे घातले बंदी सर्व, याचे कापट्य वासव, तोही नेणे सर्वथा, सौमित्र बोलिला वचन, जेणे होय सर्वांचे समाधान, तैसे करावे आपण रघुनंदन यथार्थ म्हणे, सुलोचनेसी म्हणे मित्रपुत्र, पतीचे शिर घेऊन जाय सत्वर, निराशा देखुनी उत्तर, सती सुलोचना बोलत असे, दृष्टी देखिला रघुनाथ, इतकेन सर्व कृतकृत्य, म्हणून रामचरणी ठेवित मस्तक पुन्हा सुलोचना, सव्य घालुनी रघुवीर मागुता घाली नमस्कार, उभी राहिली जोडो निकर, काय उत्तर बोलली, म्हणे आदिपुरुषा वैकुंठ नायका, मत्स्यरूपा वेदोद्धारका, कमठरूपा सृष्टिपाळका, आदिवरा स्वरूप तू स्तंभोद्भव नरहरी, वामन रूप मधुकैट भारी, तीन सप्तके धरित्री, केली निक्षत्री तुवाची, तोची तू आता रघुनाथ, कौसल्यात माझ्या जनक जामात, माता पिता बंधू सर्व गोत, तुची माझे जगद्वंद्या, मदन शत्रू हृदया रामा, परत्रीचा सोयरा तू श्रीरामा, दीनबंधू सर्वोत्तमा, पूर्ण ब्रह्मा जगद्गुरो, लंकेकडे आजी तत्वता, कपिन धाडावे सर्वथा, माझा अग्निप्रवेश करिता, विक्षेप कोणी न करावा, अवश्य म्हणून जगदुद्धार, सतीचे मस्तकी ठेविला करो, सुलोचना वारंवार करी नमस्कार राघवा, नेत्रद्वारे न्याहाळून हृदय रेखिला रघुनंदन, जय जय राम म्हणून शिर घेऊन चालली, मग रणमंडळी येऊन सत्वर, घेतले पतीचे शरीर, समुद्र तिरी भयंकर, विस्तीर्ण कुंड रचियले, मंदोदरी सहित लंकानाथ, सहपरिवारे पातला तेथ, विमानी देव समस्त, पाहते कौतुक सतीचे, सुलोचनेने करून स्नान, सौभाग्यकारक देतवाण, कुंडीपतीची तनू घालून महाअग्नीचे तविला, कुंडासी प्रदक्षिणा करून येरी, धर्मशिळेवरे श्रीशेष कुमारी, उभी ठाकोनी ते अवसरी, पाहे अंबरी न्याहाळुनी, भट धडकत दुदुंबींची ध्वनी, सुरांची धाटी झाली विमानी, सकळ सुरांगना गगनी, अक्षयवाणे घेऊन उभ्या, तव दिव्य शरीर पाहुनी, इंद्रजित देखिला विमानी, ऐसे देखताची नयनी, प्राण झाला कासा विसव, शरीर टाकून त्वरित गती, आतुनी निघाली आत्मज्योती, दिव्य देह पाहुनी निश्चिती, पतिपाशी पावली, मग शरीर उलंडून अग्निमुखी घातले नेऊन, तेव्हा मंदोदरी आणि रावण शोक करीती अत्यंत, सिंधू संगमी करून स्नान, सहपरिवारे परतला रावण, मंदोदरीचं सहित करीत रुदन, लंके माझी प्रवेशला, घरोघरी लोक बांधित म्हणती यशस्वी अयोध्यानाथ, एकपत्नीव्रत सत्य केले सार्थक सुलोचनेचे, परिसोत सर्व पंडित, अग्निपुराणी सत्यवती व्रत सुत, बोलिला कथा हे यथार्थ, नाही विपरीत सर्वथा, कथारसिक बहुपाही म्हणून योजिली श्रीराम विजयी, श्रोते धरोत सदा हृदयी, ब्रह्मानंदे करून या, पुढे कथा गोडघन, ऐरावण मैरावणा ख्यान, पाताळासी राम लक्ष्मण चोरीने नेतील, तेथे धावण्या धावेल हनुमंत, ते कथा ऐकूता प्रेमळ भक्त, ब्रह्मानंद अत्यद्भुत हृदयी तेने ठसावे, श्रीधर वरदा ब्रह्मानंदा, पुराण पुरुषा अनादि सिद्धा, निर्गुणा कंदा, जगद्वंद्या अभंगा, स्वस्ती श्रीरामविजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटकाधार, सदा परिसोत भक्त चतुर, त्रिशतमाध्याय गोढा, श्रीरामचंद्रार्पणमस्तु, श्रीराम समर्थ श्रीराम. तुम्ही आपण पाहिलं की लक्ष्मण हळवा झाला होता तिचं ते सगळं दुःख ऐकल्यानंतर, आणि रामाने समजूत घातली की, रामाने आधी समजूत नाही, आधी लक्ष्मण असं म्हणून गेला की मी फार वाईट केलं, माझ्या जावयाला मारून माझ्या मुलीला दुखवलेलं आहे. तर त्याचं ते दुःख बघून राम समजूत घालतोय की अरे बा, क्षत्रिय धर्म आता फार पूर्वीच देवाने निर्मून ठेवलेला आहे, आणि मग अशा वेळेला बंधू अथवा पितापुत्र कोणी आपल्यासमोर आलं युद्धाला तरी त्याला वधीचा दोष नसे सर्वही, म्हणजे जर जो दोषी आहे त्याला शिक्षा मिळणं गरजेचं आहे. आपण पुढे जाऊन द्वापार युगात तेच पाहिलेलं आहे पांडव आणि कौरवांच्या युद्धामध्ये, पण त्याच्याकरता संपूर्ण गीता सांगायला लागली कृष्णाला. पण हे तत्त्व इथे सहज लक्ष्मणाला राम बोलून गेला आहे की त्यात काही दोष नाही आहे म्हणून. पण तरी तो म्हणतो, त्याला आपला भाऊ दुःखी झालेला दिसतो म्हटल्यावर तो म्हणतो की लक्ष्मणाने त्याला म्हटलं की तू कसा विरह करत होतास सीतेच्या दुःखाने, वृक्षपाषाणसुद्धा तू आले गेले ना, काय करणार, हे मायाचक्र महादुर्गम आहे रे, म्हणजे स्त्री पुत्र इत्यादी हे मायाने रचलेलं चक्र आहे ना, ते दुर्गम आहे, म्हणून मला तिच्याकरता दुःख होत आहे की माझ्या जावयाला मी मारलं आहे म्हणून. असं म्हटल्यावर राम म्हणाला, तर तुझी इच्छा असेल तर मी उठवतो इंद्रजिताला, आता मी इंद्राला सांगून अमृत मागवतो आणि त्याला जिवंत करतो. असं म्हटल्याबरोबर आजूबाजूला सगळे गजबजले, मग सगळे खुणा करून सांगतायत, म्हणजे सुग्रीव सांगतोय
की बाबा रे नको, पण कोणी हात दाखवत आहे, कोणी नेत्रसंकेत करताय, कोणी हाताने सांगताय, अंगद दावी कर पल्लवी म्हणे, विभीषण किंचित मान हलवी, जांबवंत नेत्रसंकेत दावी, सगळेच खूण करून सांगता नको नका, असं काही अघटित करू नका. पण मग काय झालं, सगळे खाणाखुणा, कारण की भीड ना, बोलायचं कोणी. पण अशा वेळेला हनुमंत बोलला की, कारण म्हणजे हेही महत्त्वाचं असतं की एखाद्या अशा इमोशनल आपण म्हणू, भावनिकदृष्ट्या कठीण प्रसंगी व्यवहार जो आहे श्रेष्ठ, ज्याला समर्थाने पण कायम महत्त्व दिलेलं आहे की भावनेपेक्षा तुमच्या नीतिमूल्य जी आहेत किंवा व्यवहार आहेत त्याला श्रेष्ठत्व पाहिजे, बुद्धीचा कस लावला पाहिजे. तर तसं मारुती एक तो होता की त्याने स्पष्टच तोंडावर सांगितलं, स्पष्ट बोलला तो की म्हणे तुमचे ठेवा उदारी एकीकडे नेऊन या. तुम्ही म्हणे असं मग त्याला 2-4 दृष्टांत दिले. अजा म्हणून न पाळे वृक, किंवा मित्र म्हणून काही सापाला पोचत नाही आपण, किंवा विषतरू वाढवायचा म्हणून दूध त्याला घालून वाढवायला जात नाही आपण, कारण दूध घालून वाढवला तरी तो विषच देणार आहे. तेव्हा ह्याचं इंद्रजिताचं बळ तुम्ही पाहिलं, त्याच्या ताकदीने आणि त्याच्या कापट्यामुळे सगळे देवबंदी गेलेले आहेत, म्हणजे इंद्र वगैरे सर्व. तर आता तुम्ही ही चूक करू नका. सौमित्र भावनेने म्हणजे लक्ष्मण त्याला म्हणजे भावविभोर होऊन बोलला, पण तुम्ही त्याला समाधान होईल, पण सर्वांचंही समाधान होईल असाच काय तो यथार्थ निर्णय करा, असं हनुमंताने स्पष्ट सांगितलं. तेव्हा मग सुलोचनेला नाही द्यायचं आहे, म्हणजे तिला शिर परत द्यायचं आहे असं ठरलं. आणि सुग्रीवानीही मध्ये सांगितलं की शिर तिला घेऊन तू निघ त्वरित असं. जेव्हा तिला कळलं की आपल्या ह्या म्हणजे विनम्रतेचा काहीच परिणाम झालेला नाही आणि आपल्या पतीला काही हा उठवणार नाही आहे, राम उठवू शकतो आहे पण उठवणार नाही आहे, तेव्हा तिने अगदी परत रामचरणी आपलं मस्तक ठेवलं आणि स्वतःला म्हणाली मी आता कधी कृतकृत्य झालेली आहे. त्याला प्रदक्षिणा घातली आहे तिने, डावी घालून म्हणतो उजवीकडे येऊन, आणि नमस्कार घातला आहे पूर्ण. आणि ती म्हणाली की तू तर आदिपुरुष आहेस, सगळी रूपं तर तुझीच आहेत, आता आधीची घेतलेले अवतार, स्तंभातून तूच प्रकट झाला आहेस, वामन रूप तूच घेतला आहेस आणि 3 पावलांमध्ये सगळी धरित्री तू व्यापलेस. त्यामुळे मला ठीक आहे, मला हे कळलेलंच आहे की म्हणजे माझा पती काही जिवंत होणार नाही आहे. मला एवढंच माहिती आहे की मला तुम्ही आज्ञा द्या आणि एकच करा की वानरांना तिकडे लंकेत काही पाठवू नका हे सगळं कळवायला. मला इथेच समुद्र तीरी हे शिर आणि तिथे रणांगणावर असलेला धड किंवा देह घेऊन जाऊन अग्निप्रवेश करायचा आहे. राम त्याला तथास्तू म्हणतो, त्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि ठरतं की ती आता तिथेच समुद्रतीरी चिता पेटवून स्वतःला जाळून घेणार आहे. आणि मग त्याप्रमाणे चिता पेटवली जाते. ती आधी शरीर घेते त्याचं जे रणांगणावर असतं ते, आणि ते स्नान करते, सौभाग्य अलंकार वाण देते आणि अग्नीशी उभी राहते आणि पतीचं शरीर आधी त्या कुंडात घालते, म्हणजे तयार केलेल्या अग्निकुंडात. आणि तेव्हा ती वर बघते तर सगळे देवतासुद्धा तिथे जमल्या आहेत आणि सगळ्या देवता वाण घेऊन, सतीचं वाण म्हणतात तुम्हाला माहिती आहे ना, सगळाच आज शृंगार असतो, ते सगळं घेऊन उभ्या आहेत. आणि बघते तेवढ्यात तर इंद्रजित पण, त्याला सायुज्य मुक्ती मिळून तो सुद्धा तिथे पोचलेला आहे. ती बघते विमानी बसलेला आहे. हे दृश्य पाहिल्यावर तिचा जीव अगदी कासावीस होतो आणि ती म्हणते आता त्वरित हा देह टाकायचा आहे. आणि तसं घडतं की तिचं शरीर ती सोडते आणि आतून निघालेली आत्मज्योती ती दिव्य देह प्राप्त करून आपल्या पतीच्या बरोबर जाऊन पोचते त्या विमानामध्ये. आणि मग शरीर जे असतं ते उलंडून म्हणजे ते कोसळून पडतं त्या अग्नीमध्ये. आणि हे दृश्य बघायला तिथे रावण आणि मंदोदरीसुद्धा सर्व हजर झालेले आहेत आणि त्या दृश्याने अत्यंत शोकाकुल झालेत. पण तो अग्नी देऊन संस्कार सगळा झाल्यावर त्या समुद्रातच स्नान करून, पवित्र स्नान करून आपल्या सर्व कुटुंबासकट, मंदोदरी सकट रावण अत्यंत शोकाकुल अवस्थेत लंकेमध्ये प्रवेशला. आणि घरोघरी लंकेत सगळे तिचं सुलोचनेची स्तुती करतायत आणि इथे वानर लोकसुद्धा तिची स्तुती करतायत की खरोखर. आणि अयोध्या एकपत्नी व्रत असलेल्या रामरायाने सुलोचनेच्या आयुष्याचा अक्षरशः सार्थक केला, तिला चांगला उपदेश देऊन. आणि श्रीधर कवी इथे आपल्याला इथे सांगतायत, मी आधी बोलले होते की ही कथा आपल्याला रामानंद सागरांनी दाखवली नाही, त्यांनी त्याचं कारणही दिलं की सतीप्रथा आपण कायद्याने बंदी केलेली असताना तो प्रसंग दाखवू नये असं मला वाटलं. हेही एक त्यांचं कारण होतं आणि ती दुसरं वाल्मिकी रावणातली कथा नाही. तर इथे श्रीधर कवींनी ते स्पष्ट केलं आहे की परिसुक्त सर्व पंडित अग्निपुराणी सत्यवती सुत म्हणजे वेदव्यास त्याने अग्निपुराणात ही कथा सांगितलेली आहे. ही विपरीत कथा नव्हे किंवा काही चुकीची माहिती नव्हे. पण मला माहिती आहे की खूप कथा रसिक बहुपाही फार सुंदर गोष्ट आहे, म्हणून मी रामविजयामध्ये ती योजली आणि सगळ्या श्रोत्यांना ती हृदयात
ब्रह्मानंदे करून मी त्यांच्या गुरूंच्या कृपेने तुमच्या श्रोत्यांच्या हृदयात ती राहो. अत्यंत सुंदर सुलोचनेचं आख्यान आहे, तिचा आदर्श सुंदर आहे, तो तुमच्यासमोर राहो असं ते म्हणतात. आणि आता पुढच्या अध्यायामध्ये ऐरावण मैरावण आख्यान असेल, ज्यात पाताळात ते घेऊन जातील राम लक्ष्मणाला आणि मग हनुमंत कसा मदतीला धावेल, त्याची अत्यंत सुंदर अत्यंत रंजक कथा आहे. ती तुम्ही श्रोते ब्रह्मानंद कृपेने हृदयी ठसवा असं सांगून श्रीधर कवी आपल्या गुरूंना नमस्कार करतात आणि नेहमीप्रमाणे आपल्याला आश्वासित करतात की बघा, आधी त्यांनी स्पष्ट सांगितलं जी बाहेरनं कथा घेतली ती, आणि ते सांगतात की स्वस्तिसे रामविजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार सदा परिसोत भक्त चतुर त्रिंशत्तमाध्याय घोडहा 30वा अध्याय. श्रीरामचंद्रार्पणमस्तू. आता पुढचाही अध्याय खूप सुंदर आहे. आपण आता इथे घेऊया विश्रांती. पुढच्या नवीन ऑडिओ करता इथे अध्याय 30वा समाप्त झालेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.